4 सख्खे चुलत बहीण भावंड शहरातून कोकणात आलेत. आता कोकणातल्या आपल्या वडिलोपार्जित प्रॉपर्टी म्हणजे इतक्या मोठ्या भल्या मोठ्या वाड्यात ते आलेले आहेत. तिथे का आले? कारण तिथे ठेवली आहे 3 दिवसांची पूजा. आपली जी वडीलधारी माणसं आहेत त्यांच्या आत्म्याला शांती लाभावी म्हणून. आणि हे सगळं जरी आपल्याला वरवरून दिसत असलं तरी तिथे तो जो वाडा आपल्याला दिसतोय तो भूतांनी आणि प्रेतांनी झपाटलेला आहे. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये हे जे 4 बहीण भावंड आहेत यांनी वरवरून जरी आपण पूजेसाठी आलोय असं दाखवलं असलं तरी पण सगळ्यांच्या मनात ही वेगवेगळी उद्दिष्ट आहेत. काही जणांना असं वाटतंय की या वाड्याला विकून आपण चिक्कार पैसा कमावू शकतो आणि शहरामध्ये सेटल डाऊन होऊ शकतो बाबा. तर कोणाचं असं म्हणणं आहे की इथे ना मला रिसॉर्ट ओपन करायचं आहे आणि चिक्कार पैसा कमवायचा आहे. तर कोणाचा तरी डोळा हा तिथल्या दागिन्यांवरती आहे. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये किशोर कदम हे त्या वाड्याचे केअरटेकर जे आपल्याला त्यांची काळजी घेताना दिसत आहेत. ओव्हरऑल हा प्लॉट आहे अंधारमाया या वेबसिरीजचा. एक मिनिट, काय झालं? खूप जास्त आवाज आणि त्या सगळ्या गोष्टी मध्ये 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 आपण ऑडिओचे सगळे टाकले ना. आय नो थोडं इरिटेट झालं असेल. सॉरी नाही म्हणणार मी. थांबा, त्याचं कारण पुढे सांगते मी तुम्हाला सगळ्यांना. एकंदरीत 7 एपिसोड्समध्ये बनलेली ही वेब सिरीज झी5 वरती रिलीज झाली आहे. ही झी5ची पहिली मराठी भाषेतली हॉरर जॉनरातली वेब सिरीज आहे. 7 एपिसोड्स असले तरी पण फक्त 20-20 मिनिटाचे असल्यामुळे तुम्हाला टोटल फक्त 2.5 तास मोजायचे आहेत. जसं आपण नॉर्मल एखाद्या सिनेमासाठी मोजतो अगदी त्याचप्रमाणे. आणि हीच या वेब सिरीजची सगळ्यात मोठी जमेची बाजू आहे. बरं, आता एक एक करून मी पटापटा तुम्हाला सगळे पॉझिटिव्ह गोष्टी सांगते ज्या मला अंधारमाया या वेब सिरीजच्या आवडल्या. सगळ्यात पहिली गोष्ट तर सिनेमॅटोग्राफी आणि एडिटिंग. ऑनेस्टली स्पीकिंग गाईज, ज्यावेळेला हॉरर जॉनरा येतो त्यावेळेला त्या सगळ्या गोष्टी बाजूला राहतात, पण सिनेमॅटोग्राफी, एडिटिंग आणि म्युझिक हे बाप लेवलचं असायला पाहिजे. तरच तो जो एक माहोल असतो किंवा तरच ते जे एक वातावरण असतं भीतीचं ते तुम्हाला क्रिएट करण्यामध्ये तुम्ही यशस्वी होतात. आणि इथे मेकर्सकडनं सिनेमॅटोग्राफी आणि एडिटिंग दोन्हीही जमेच्या बाजू आपल्याला दिसत आहेत. जसं की आता खूप मोठा वाडा आहे, मल्टिपल रूम्स आहेत. मग एक पात्र दुसऱ्या पात्राशी बोलतंय, मग त्या एका खोलीतून दुसऱ्या खोलीमध्ये ते जात आहे. मग कोणी अगदी मध्यभागी हॉलच्या ठिकाणी, हॉलसारखा एक एरिया आहे, तर तिथे येऊन कोणीतरी बोलतंय, मग तिथून परत किचनमध्ये कोणीतरी जात आहे. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ना बऱ्यापैकी मेकर्सनी वनर्स काही घेतलेले आहेत आणि ते खूप इम्प्रेसिव्ह होते. मला ते काम खूप जास्त आवडलं. बरं, दुसरी गोष्ट एडिटिंग. आता जेन्युइनली स्पीकिंग हॉरर म्हटल्यानंतर या संपूर्ण वेब सिरीजमधले मोस्टली शॉट्स हे रात्रीचे असणार होते, आपण सगळ्यांना ठाऊक आहे. त्यातल्या त्यात त्यांनी असं टिपिकल दिवसा शूट करून जबरदस्तीचा अंधार वगैरे करून काही शूट त्यांनी केलेलं नाही. बऱ्यापैकी त्यांचे रात्रीचे शॉट्स आहेत आणि बऱ्यापैकी त्यांनी थोडा रिअलिस्टिक अप्रोच ठेवलाय, तो तुम्हाला नक्कीच प्रभावशाली वाटतो. पुढचा प्लस पॉईंट या वेब सिरीजचा म्हणजे किशोर कदम, शुभंकर तावडे आणि ऋतुजा बागवे या तिघांची ऍक्टिंग. आणि जेन्युइनली सांगते तुम्हाला ती आवडेल थ्रू आउट द वेब सिरीज. बाकीच्यांनी उत्तम काम केलंय पण या तिघांनी खूप सुंदर काम केलंय. आणि पुढचा आणि शेवटचा प्लस पॉईंट या वेब सिरीजचा तो म्हणजे या वेब सिरीजचा क्लायमॅक्स. ट्रस्ट मी अजिबात प्रेडिक्ट करू शकले नाही. बऱ्याचदा असं होतं की आयुष्यामध्ये आता हॉरर जॉनरा म्हटल्यानंतर मी आतापर्यंत हजारो अशा वेब सिरीज आणि चित्रपट पाहिलेले आहेत अगदी, पण तरी सुद्धा मी सांगते की मला क्लायमॅक्स हा प्रेडिक्टच करता आला नव्हता. सो आय थिंक दॅट वॉज अ प्लस पॉईंट. ओव्हरऑल हे फक्त 2 ते 3च प्लस पॉईंट्स आहे आणि आता माझी निगेटिव्हची यादी लांबलचक आहे. स्टार्टिंग विथ ऑफकोर्स इट्स पेस. आता जेन्युइनली स्पीकिंग पहिल्या 4 एपिसोड्समध्ये तुम्हाला तुमचा संयम खूप असा घट्ट धरून ठेवावा लागेल आणि तुम्हाला तरी पण स्वतःला सांगायला लागेल की ओके, यू नो व्हॉट, पुढे काहीतरी लय भारी होणार आहे, त्याच्यामुळे थांब, लगेच गिव्ह अप नको करू. कारण खूप आळशी पद्धतीची रायटिंग आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळते. अर्थात डायलॉग्स, संवाद खूप सुंदररित्या, खूप ब्रिलियंटली लिहिलेले आहेत. पण तरी पण एक्झिक्युशनमध्ये ज्या पद्धतीने तो पेस जो सेट केला आहे स्क्रीन प्लेचा तो मला नाही आवडला. तो प्रचंड संथ आहे आणि हॉररमध्ये या प्रकारचं थोडंसं तो लेझीनेस आपल्याला नाही म्हणजे झेपला जात. पुढचा निगेटिव्ह पॉईंट या वेब सिरीजची जी स्टोरी आहे ती खूप प्रेडिक्टेबल आहे. म्हणजे असं काही नाही की तुम्ही इथून मागे ते पाहिलेलं नाहीये, पण फक्त क्लायमॅक्ससाठी जेवढ्या टाळ्या वाजवू ना तेवढं कमी आहे यार मेकर्सचं. आणि आता येऊया महत्त्वाच्या निगेटिव्ह पॉईंटकडे, जो की अत्यंत इरिटेटिंग पॉइंट या संपूर्ण वेब सिरीजचा, तो म्हणजे बॅकग्राऊंड स्कोर आणि म्युझिक. इतकं ॲव्हरेज आणि इतकं बंडल दिलंय ना त्यांनी. लहानपणीची आहट सिरियल आठवते का तुम्हाला? आणि ते जे एक चित्रविचित्र अशा किंचाळ्या आणि आरडाओरडा जाणून बुजून ते असे इफेक्ट्स दिले जायचे की यू नो व्हॉट, मी हॉरर आहे, मला घाबर, मला घाबर, असं जे स्वतःहून सांगायला लागायची वेळ ज्यावेळेला येते ना, त्यावेळेला कुठेतरी तो जो एक डेस्परेट अटेम्प्ट दिसतो आपल्याला आणि तो इथे आपल्याला मेकर्सकडनं पाहायला मिळतो. लिटरली संवाद सुरू आहेत. पहिल्या का दुसऱ्याच एपिसोडमध्ये किशोर कदम, आता ते सगळे आलेत शहरात आणि किशोर कदम ती जी चौथी बहीण तिच्याशी बोलतायत किंवा इतर एक ॲक्ट्रेसशी बोलताय. त्यावेळेला एक डायलॉग नंतर म्हणजे प्रत्येक वाक्यानंतर ते स्पेशल इफेक्ट्स आणि ते इतके इरिटेटिंग होत होते ना बघायला, ऐकायला. कारण का काय होतं, खूप आहेत स्पेशल इफेक्ट्स म्हणून बळजबरी ते जबरदस्ती कुठे ना कुठेतरी पेरत जायचे, तसं नाही होत.
आणि हॉररमध्ये ना मोस्टली सायलेन्स सुद्धा खूप काही सांगून जातो, खूप काही भीती तुम्हाला देऊन जातो. पण इथे तो एक डेस्परेट अटेम्प्ट दिसत होता, जे मला अजिबातच नाही आवडलं. त्याच्यानंतर पुढची एक गोष्ट शुभंकर तावडे जो आहे तर त्याला कोणतरी धक्का देतं. पण तो धक्का इतका म्हणजे लिटरली 6व्या का 5व्या का 6व्या एपिसोडमध्ये ते आहे आणि इतका बालिश वाटतो तो धक्का सुद्धा. म्हणजे टिपिकल सीरियल वाइब्स तिथे तुम्हाला येतात आणि ज्यावेळेला मग तुम्ही एक वेब सीरीज बनवताय ना, मग तिथे तुम्हाला थोडासा एक ॲक्शन कोरिओग्राफर थोडाफार हायर करणं, कारण ती कोरिओग्राफी असते. ती फक्त असंच आला आणि हां, आणि आता पड आणि त्याच्यामध्ये तुम्हाला भयंकर गॅप दिसतोय म्हणजे 2 सीन्समध्ये. तर त्या खूप गोष्टी अशा पटकनसरशी व्हायला पाहिजे आणि त्या खूप म्हणजे तुम्हाला कळतंय ना, मी किती छोट्या-छोट्या गोष्टी तुम्हाला एक्सप्लेन मला फोड करून सांगायला लागते म्हणजे ते तेवढं इरिटेटिंग होतं. बरं पुढचं आणि सगळ्यात हास्यास्पद यांचा निगेटिव्ह पॉइंट असा आहे, की ज्यावेळेला ॲक्चुअल भूतं आपल्यासमोर येतायत ना, काय केलंय माहिती आहे ह्यांनी त्यांना भूत दाखवण्यासाठी? फक्त राज चित्रपट आठवतोय? आणि त्याच्यामध्ये ते जे डोळ्यातले लेन्सेस आपण पाहिले होते, लहानपणी आपण तेव्हा हो, ज्यावेळेला आपण खूप शेंबडे होतो त्यावेळेला. तेव्हाचे तेच लेन्सेस आत्ता म्हणजे अगदी त्या पद्धतीचे फक्त डोळ्यांमध्ये लेन्सेस टाकले आणि बास इथून-इथून रक्त वगैरे दाखवलं दॅट्स इट आणि झाली तुमची भूतं. हे इतकं हास्यास्पद होतं ना, अच्छा याच्यासाठी मी गेले 2 तास म्हणजे ही वेब सीरीज बघतेय. सिरियसली? ही जी वेब सीरीज आहे अजिबात हॉरर जॉनरमध्ये येत नाही. कुठेच मला भीती नाही वाटली पूर्ण वेब सीरीजमध्ये. म्हणजे तुमच्यासोबत एक मस्करी केल्यासारखं तुम्हाला फील होतं. जबरदस्तीचे ते किंचाळ्या-कुंचाळ्याचे आवाज वगैरे टाकणं आणि मग त्याला हॉरर बनवण्याचा थोडासा प्रयत्न आपल्याला दिसतो. पण तो प्रयत्नच आपल्याला जाणवतो. तिथे ॲक्चुअली तुम्हाला भीती कुठेच नाही वाटत. आणि ओव्हरऑल हे फक्त सस्पेन्स थ्रिलर जॉनरमध्ये मी या वेब सीरीजला मोडेन, ना की हॉररमध्ये. हा होता माझा रिव्ह्यू एकंदरीत संपूर्ण या अंधारमाया या वेब सीरीजचा. बाकी पहिला अटेम्प्ट आहे तरी पण मी या वेब सीरीजला देईल 3 स्टार्स आउट ऑफ 5. तुम्ही विचार करू शकता तुम्हाला संधी द्यायची आहे का नाही. बाय द वे क्लायमॅक्स जो आहे त्याच्यासाठी मी ॲक्चुअली 3 स्टार्स दिलेत. अदरवाईज आय वॉज अबाउट टू गिव्ह 2.5 स्टार्स आउट ऑफ 5. बाकी तुमचं काय मत आहे अंधारमाया या वेब सीरीजबद्दल ते मला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला प्लीज विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. पीस आउट. यन्निष्पिडत पार्वणामृतकरस्यन्दोपमः पीडित पाडता अण्णा कडप्पा घेऊन आला पहा. यांनी स्पीडीत पाडापाडी होईल तुम्ही पाहत राहा.